नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा प्रेपोझिशनचा पार्ट 5 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोझिशन ऑन याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ऑन हे एक सिंपल प्रेपोझिशन आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये ऑनचा उपयोग प्रेपोझिशन किंवा ॲडव्हर्ब अशा दोन्ही प्रकारे करता येतो. जेव्हा ऑनला जोडून त्यानंतर एखादे नाउन किंवा प्रोनाउन वापरलेले असते तेव्हा त्याला प्रेपोझिशन म्हणतात. आणि जेव्हा ऑन हे एखाद्या टूच्या व्हर्बला जोडून वापरलेले असते आणि त्याला कोणतेही नाउन किंवा प्रोनाउन जोडलेले नसते तेव्हा त्याचा वापर वाक्यामध्ये ॲडव्हर्ब म्हणून केलेला असतो. सिंपल प्रेपोझिशन म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये ऑनचा वापर पुढीलपैकी एका अर्थाने केला जातो. ऑनचा पहिला अर्थ आहे वर, म्हणजेच कोणत्याही पृष्ठभागावर. जेव्हा आपल्याला कोणत्या तरी पृष्ठभागावर अशा अर्थाने बोलायचं असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. दुसरा वापर आहे वर. यामध्ये जेव्हा आपल्याला शरीराच्या कोणत्याही भागावर या अर्थाने बोलायचे असेल किंवा सांगायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. तिसरा वापर आहे दिवशी, म्हणजेच कालवाचक. जेव्हा आपल्याला एखाद्या दिवशी असे बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. चौथा वापर आहे ऑन म्हणजे विषय. एखाद्या विषयावर या अर्थाने आपल्याला बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. पाचवा वापर आहे बाजूला या अर्थाने, स्थलवाचक. जेव्हा आपल्याला बाजूला या अर्थाने बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. सहावा वापर आहे साधनाने, इंधनाने किंवा च्या जोरावर अशा अर्थाने आपल्याला बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. सातवा वापर आहे नंतर किंवा एखाद्या गोष्टीच्या नंतर या अर्थाने आपल्याला बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन चा वापर करतो. तर अशा प्रकारे आपण ऑनचा वेगवेगळ्या अर्थाने वापर करतो. ऑन म्हणजे वर, च्या वर. जेव्हा कोणत्याही पृष्ठभागावर या अर्थाने आपल्याला बोलायचे किंवा सांगायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ही केप्ट द पेन ऑन द टेबल. त्याने पेन टेबलावर ठेवले. ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर, टेबलाच्या वर, टेबलाच्या पृष्ठभागावर. त्यामुळे या ठिकाणी आपण ऑन चा वापर केलेला आहे. ऑन द टेबल, टेबलावर. सेकंड सेंटेन्स आहे यू कॅन हँग युअर कोट ऑन द वॉल. तुम्ही तुमचा अंगरखा भिंतीवर अडकवू शकता. ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर. या ठिकाणी ऑन द वॉल, ऑन द वॉल म्हणजे भिंतीच्या वर अशा अर्थाने आपण ऑन या प्रेपोझिशनचा वापर केलेला आहे. ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर. ऑनचा अर्थ आहे वर. जेव्हा आपल्याला शरीराच्या कोणत्याही भागावर या अर्थाने बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन चा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, he was wearing a hat on his head. तो त्याच्या डोक्यावर टोपी घालत होता. On his head म्हणजे डोक्यावर.
या ठिकाणी हेड हा एक शरीराचा पार्ट आहे, डोक्यावर. त्यामुळे आपण या ठिकाणी ऑन या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. ऑन हिज हेड म्हणजे डोक्यावर. सेकंड सेंटेन्स आहे ही हॅड अ कोट ऑन हिज बॅक. त्याच्या पाठीवर अंगरखा होता. ऑन हिज बॅक म्हणजे पाठीवर. पाठ ही एक काय झालं, शरीराचा पार्ट झाला. त्यामुळे आपण या ठिकाणी ऑन चा वापर वर म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागावर या अर्थाने करतो. ऑन हिज बॅक म्हणजे पाठीवर आणि ऑन हिज हेड म्हणजे डोक्यावर. जेव्हा आपल्याला दिवशी म्हणजेच कालवाचक या अर्थाने सांगायचे असेल किंवा बोलायचे असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. रविवारी, रविवारच्या दिवशी म्हणजे ऑन संडे. सोमवारी म्हणजे ऑन मंडे. त्यामुळे जेव्हा आपण दिवशी, सोमवारच्या दिवशी, रविवारच्या दिवशी, ऑन संडे, ऑन मंडे, ऑन वेनसडे अशा प्रकारे आपल्याला जेव्हा बोलायचं असेल, वेळ सांगायची असेल, तेव्हा आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, he gets his salary on the first day of the month. महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याला त्याचा पगार मिळतो. महिन्याच्या पहिल्या दिवशी, ऑन द फर्स्ट डे, पहिल्या दिवशी. या ठिकाणी आपण ऑन द फर्स्ट डे म्हणजेच पहिल्या दिवशी या अर्थाने ऑनचा वापर केलेला आहे. या ठिकाणी वेळ सांगितली आहे. वेळ काय सांगितले आहे तर पहिल्या दिवशी. कधी होतो पगार? पहिल्या दिवशी, ऑन द फर्स्ट डे, पहिल्या दिवशी. सेकंड सेंटेन्स आहे वी हॅव हॉलिडे ऑन संडे. ऑन संडे, रविवारी किंवा रविवारच्या दिवशी आम्हाला सुट्टी आहे. ऑन संडे म्हणजे काय? रविवारी किंवा रविवारच्या दिवशी. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादी वेळ सांगायची असेल, खास करून एखादा वार सांगायचा असेल, त्यावेळेस आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करू. ऑनचा वापर आपण विषयी या अर्थाने करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या विषयावर अशा प्रकारे बोलायचं असेल तेव्हा आपण ऑनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, हिज लेक्चर ऑन टेक्नॉलॉजी वॉज व्हेरी गुड. या ठिकाणी ऑन टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञानाचे, त्याचे तंत्रज्ञानाचे व्याख्यान खूप चांगले होते. या ठिकाणी तंत्रज्ञानाचे म्हणजे तंत्रज्ञान या विषयावरचे, ऑन टेक्नॉलॉजी. जेव्हा आपल्याला एखादा विषय सांगायचा असेल तेव्हा त्याच्या आधी आपण ऑनचा वापर करतो. एखाद्या विषयावर असं बोलायचं असेल तेव्हा आपल्याला त्या विषयाच्या आधी ऑन या प्रेपोजिशनचा वापर आपण करतो. सेकंड सेंटेन्स आहे इट इज अ युजफुल बुक ऑन केमिस्ट्री. रसायन शास्त्रावरचे हे एक उपयुक्त पुस्तक आहे. रसायन शास्त्रावरचे हा काय झाला? सब्जेक्ट झाला. त्याविषयी आपण बोलतोय. केमिस्ट्री विषयी बोलतोय. रसायन शास्त्र या विषयावरचे, रसायन शास्त्रावरचे हे एक उपयुक्त पुस्तक आहे. ऑन केमिस्ट्री म्हणजे रसायन शास्त्रावरचे किंवा रसायन शास्त्र या विषयावरचे. तर अशा अर्थाने आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. ऑनचा वापर आपण बाजूला या अर्थाने करतो. इथे आपण स्थलवाचक म्हणून ऑनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज वॉकिंग ऑन द रॉंग साइड. ऑन द रॉंग साइड, तो चुकीच्या बाजूने चालत आहे. बाजूने, ऑन द रॉंग साइड. तर या ठिकाणी चुकीच्या बाजूने म्हणजे ऑन द रॉंग साइड अशा अर्थाने आपण ऑनचा वापर केलेला आहे.
सेकंड सेंटेन्स आहे मेनी पीपल प्रे ऑन द गंगाज. बरेच लोक गंगेवर प्रार्थना करतात. गंगेवर म्हणजे गंगा नदीच्या बाजूला, कोणत्या तरी ठिकाणाच्या बाजूला, अशा अर्थाने आपल्याला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण ऑनचा वापर करतो. त्या ठिकाणाच्या बाजूला म्हणजे त्या ठिकाणावर, मग ते किनारा असेल किनाऱ्यावर, किनाऱ्यावर म्हणजे काय, किनाऱ्याच्या बाजूला. ऑन द बीच असं आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. तर या दोन्ही सेंटेन्स मध्ये आपल्याला बाजूने किंवा बाजूला या अर्थाने आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. जेव्हा आपल्याला एखादी जागा दाखवायची असेल, सांगायची असेल, तेव्हा आपण बाजूने किंवा कडेने, बाजूवर किंवा त्या जागेवर अशा अर्थाने आपण ऑनचा वापर करतो. ऑन चा वापर आपण साधनाने किंवा इंधनाने किंवा च्या जोरावर या अर्थाने करतो. फॉर एक्झाम्पल, माय कार रन्स ऑन पेट्रोल. माझी गाडी पेट्रोलवर चालते. ऑन पेट्रोल म्हणजे पेट्रोल वर. या ठिकाणी पेट्रोल हे काय झालं, इंधन झालं. जेव्हा आपण गाडीत पेट्रोल टाकू त्यानंतर ती गाडी चालते. पेट्रोल हे इंधन टाकल्यानंतर गाडी चालते, म्हणजे ते पेट्रोल त्या गाडी चालवण्यासाठी लागतं. डिझेल असेल तर ऑन डिझेल, सीएनजी असेल तर ऑन सीएनजी, म्हणजे त्या इंधनाने ती गाडी चालते. अशा वेळेस आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. सेकंड सेंटेन्स आहे आय कॅन वर्क लॉंगर ऑन अ कप ऑफ टी. मी एक कप चहावर काम करू शकतो. ऑन अ कप ऑफ टी म्हणजे एक कप चहावर. ऑन अ कप ऑफ टी म्हणजे काय, एक कप चहावर. म्हणजे जेव्हा आपल्याला अशा प्रकारे बोलायचं असेल, अ कप ऑफ टी म्हणजे एक कप चहावर किंवा ग्लास असेल, पाणी असेल, तर अशा वेळी आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. ऑनचा वापर आपण नंतर या अर्थाने करतो, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या नंतर. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीच्या नंतर असं बोलायचं असेल तेव्हा आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय विल ईट फूड. आय विल ईट फूड ऑन रिचिंग होम. मी घरी पोहोचल्यावर जेवण करेल. ऑन रिचिंग होम म्हणजे घरी पोहोचल्यावर. ऑन रिचिंग पोहोचल्यावर, घरी गेल्यानंतर जेवण करेल म्हणजे एखाद्या गोष्टीच्या नंतर. या ठिकाणी ऑनचा वापर आपण त्या गोष्टीच्या नंतर म्हणजे जेवणानंतर या अर्थाने केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे शी विल बी सॅड ऑन सीइंग हिम. त्याला बघितल्यावर तिला दुःख होईल. ऑन सीइंग म्हणजे बघितल्यावर, त्या गोष्टीच्या नंतर. जेव्हा ती त्याला बघेल त्याच्यानंतर तिला दुःख होईल, म्हणजे ऑन सीइंग बघितल्यावर. तर या ठिकाणी आपण ऑनचा वापर च्या नंतर, एखाद्या गोष्टीच्या नंतर या अर्थाने केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर कशा प्रकारे करता येतो, इंग्रजी व्याकरणामध्ये कशा प्रकारे आपण ऑनचा वापर करतो, कोणकोणत्या अर्थाने ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.